मालाडच्या मालवणीमध्ये लोक सिलेंडरसाठी रात्रीपासून रांगेत उभे आहेत। रांगेत असणाऱ्या लोकांनी सिलेंडर साखळीनं बांधून ठेवलेत। मुंबईच्या मालाडच्या मालवणीमध्ये सिलेंडरसाठी रात्रीपासून मोठी रांग लागली आहे। सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांनी रात्रीपासूनच रांग लावली। या संदर्भात माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी गोविंद ठाकूर आपल्या सोबत आहेत। गोविंद, काय परिस्थिती मालाडमध्ये? मी सध्या मालवणी 1 नंबरमध्ये आणि तुम्ही बघू शकता तिथे जे लोक आहेत ते काल रात्रीपासून रांगेत उभे आहेत। पण महत्त्वाची गोष्ट हा आहे की त्यांनी आपल्या रिकामी जे गॅस सिलेंडर त्यांचे ते कुलूप लावून इथे लॉक करून ठेवले आहे आणि असाच तुम्हाला रांगा अर्धा किलोमीटर लांबपर्यंत तुम्हाला दिसणार आहेत। काल रात्रीपासून लोक इथे असंच रांगा लावून उभे आहेत, त्यांना गॅस सिलेंडर भेटत नाहीये। लोकांमध्ये एक संताप आहेत, लोक नाराज आहेत गॅस सिलेंडर न भेटल्याने। तुम्ही बघू शकता इथे मोठ्या संख्येने लोक पण उभे आहेत। ताई, काय सांगणार, तुम्ही कधीपासून इथे उभे आहेत? तुम्हाला दोन वेळा येऊन गेले, मग तिकडे ते साहेब काल आलेले परवा, त्यांनी काय बोलले, बोर्ड लावले 3 तारखेला भेटेल आणि आम्ही 3 तारखेला म्हणून आम्ही गप्पा बसला। मग 2 तारखेला बाटला आला, आम्हाला माहित नाही। पण तुम्ही जे गॅस सिलेंडर आहेत त्याला कुलूप का लावले आहेत, कशासाठी? आम्ही कुलूप नाही लावले, पण ते कोण घेऊन जाणार तर त्याच्यात अजून आम्हाला वाईट हे ना, म्हणून तो कुलूप लावून ठेवले। तुम्ही कधीपासून उभे? हमारा 10 दिन से हम लोग कूपन लेके बैठे, परसों नंबर लगाए, दोपहर में चले गए हम लोग। अभी काम पे भी आते हम लोग, काम पे सेठ बोलता छुट्टी मत करो, अभी बाटला नहीं मिलेगा तो खाना क्या पकाएंगे। कुपन भी किया है। पण इथे रांगेत उभे आहेत कधीपासून मी येते जाते, आम्ही 3 दिवसपासून आम्ही सारखे तर भेटतच नाही सिलेंडर। नाही, काय सांगतात? हा काय सांगतात? गाडी बिघडली, पण कुलूप का लावले आहेत तुम्ही सिलेंडर मध्ये? मला नाही माहिती। ज्याला अनेक लोक इथे उभे आहेत। हाँ, बोला। मैं बोलना चाहता हूं कि हम लोग जो है 15 दिन से परेशान हो रहे हैं, 15 दिन से परेशानी झेल रहे हैं। रात में आके हम लोग लाइन लगा के जाते, यहाँ बोर्ड लगा के जाते। 1 तारीख को बोर्ड लगाया था कि 2 तारीख को 3 तारीख को मिलेगा। हम लोग रात भर बैठे रहे, गाड़ी नहीं आया। लॉक क्यों लगाया आप लोगों ने? क्या लॉक इसलिए लगाया है कि अभी मान लीजिए, आप एक चीज मेरे को बताइए, एक बात मेरे को बताइए, हम जो है बाटला यहाँ लेके बैठे हैं, पेशाब करने जाएंगे, टॉयलेट जाएंगे, अगर यहाँ से कोई सिलेंडर उठा ले जाएगा तो कौन देखेगा? इसके लिए हम यहाँ लॉक मार के कहीं भी जा सकते हैं। बाथरूम गए, इसके बाद आके रात भर मेरी वाइफ भी वहाँ बैठी हुई है, रात को 12 बजे से लेके अभी तक हम लोग यहाँ बैठे हुए हैं। आप हमारा ये मैसेज एजेंसी से लेके गवर्नमेंट तक पहुंचाइए। गव्हर्नमेंट काय सांगतात की आम्हालाकडे आहे गॅस, पण इकडे भेटत नाही। काय एजन्सी वाले स्टॉकिंग करतात, 2-2 गाडी तिकडे भारत गॅस मध्ये उभी आहे, बाटले आहे पण लोकांना देतात नाही। हे लोक ब्लॅकमेलिंग करतात। 1000 रुपयाचा बाटला 4-4 हजार, 3-3 हजार, 5-5 हजार मध्ये बेचतात। हे यांची धांदली आहे, हे करून देतात। लॉक कशाला ठेवले आहेत तुम्ही? लॉक कशाला? इकडे बसणार, रात्री कुठे चोरी झाला, बाटला सोना पण अनमोल झालेला आहे। बरं, या प्रतिक्रिया आहेत मालाडच्या मालवणीमधल्या नागरिकांच्या। गोविंद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। रात्रीपासून सिलेंडर आपले रांगेत लावून नागरिक उभे आहेत तात्काळ सिलेंडर मिळावेत यासाठी।